तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। तुम्ही शेतकरी किती कष्ट करता हे सगळ्यांनाच माहीत आहे। पावसावर अवलंबून शेती करणं किती कठीण आहे। कधी पाऊस जास्त असतो तर कधी कमी। अशा सगळ्या अडचणींमध्ये शेतकरी बांधव दिवस रात्र मेहनत करून आपल्या घराचं पोट भरतो। पण या संकटाच्या काळात सरकारने वेळोवेळी काही योजना आणून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे। त्यातलीच एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना। या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हप्त्याच्या स्वरूपात मदत जमा केली जाते। मित्रांनो, नुकताच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला आहे आणि आता येत्या शनिवारी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार हा खरा दिलासा आहे। पण या हप्त्याचा लाभ सगळ्यांनाच मिळेल असं नाही, कारण सरकारने काही नवीन नियम तयार केले आहेत। तुमची ई-KYC पूर्ण आहे का, आधार बँकेशी जोडलेला आहे का आणि नोंदींमध्ये काही त्रुटी नाहीत ना, हे तपासणं आता सरकारनं सुरू केलेलं आहे। त्यामुळे आपल्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या हप्त्याबद्दल म्हणजे पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि जर चूक दिसून आली तर दुरुस्त कशी करायची हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। नुकताच नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणून 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहे। पण खरी खुशखबर अजून बाकी आहे, कारण याच्यासोबत येत्या शनिवारी केंद्र सरकारकडून आणखी 2,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। ही बातमी खरी आहे। नुकताच नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणून 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। पण खरी खुशखबर अजून बाकी आहे, कारण याच्यासोबत येत्या शनिवारी केंद्र सरकारकडून आणखी 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहेत। ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय उपयोगी अशी बातमी सरकारकडून आलेली आहे। आता याचा पुरावा तुम्ही बातमी सत्राच्या सुरुवातीलाच पाहिला असेल, त्यामुळे याबद्दल शंका बाळगण्याचं काहीच कारण नाही। पण मित्रांनो, लक्षात ठेवा, हा पैसा थेट आधारशी जोडलेल्या बँक खात्यातच येणार आहे। म्हणून तुमचं बँक खातं आणि आधार एकमेकांशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे। तुमची ई-KYC पूर्ण झाली आहे का हे तुम्ही लगेच तपासून पहा। पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून जाऊन किंवा जवळच्या CSC केंद्रात किंवा कृषी कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस आणि पेमेंट स्टेटस पाहू शकता। याशिवाय तुमच्या बँक पासबुकमध्ये एंट्री करून किंवा मोबाईलवर येणारा SMS अलर्ट पाहूनही तुम्ही खात्री करून घेऊ शकता। आता यावेळेस सरकारने हप्ता थोडा आगाऊ दिला आहे, कारण अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत। तुम्हाला आठवत असेल की याआधी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जेव्हा आला होता तेव्हा शेतकऱ्यांना जवळपास 1 महिन्याचा उशीर सहन करावा लागला होता। मागच्या वेळेस 20व्या हप्त्याला उशीर झाला होता, म्हणून अनेकांना तातडीच्या शेती कामासाठी पैशांची अडचण भासली होती। पण यावेळी सरकारनं निर्णय घेतला की 21वा हप्ता लवकर द्यायचा, म्हणजेच मागचा हप्ता जमा होऊन फक्त 2 ते 2.5 महिने झाले असतानाच पुढचा हप्ता शनिवारी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हा निर्णय खरंच शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण राज्यभरातील जवळपास 92.71 लाख शेतकऱ्यांना आणि देशभरातील तब्बल 9,70,00,000 शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा करणार आहे। आता या मागचं मोठं कारण म्हणजे नुकताच झालेला तुफानी पाऊस आणि या पावसामुळे तयार झालेली पूरस्थिती, यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून हप्ते आगाऊ देण्याचा निर्णय घेतला।
याशिवाय राज्य सरकारने काही महत्त्वाचे हप्ते वेळेआधी जमा केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता फक्त 8 ते 10 दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांना 7वा हप्ता दिल्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. 21वा हप्ता वेळेआधी म्हणजेच आगाऊ वाटप करण्याचं मोठं पाऊल सरकारने उचललंय. पण मित्रांनो, या गोष्टी विसरू नका की याआधी 20वा हप्ता जमा करताना आपल्या राज्यातील जवळपास 60,000 शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळालाच नव्हता. त्यामुळे यावेळी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती नीट तपासून घ्यायला हवी. तर मित्रांनो, आपल्या राज्यातील जवळपास 60,000 शेतकऱ्यांच्या नोंदीमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांची नावे हप्त्याच्या यादीतून वगळण्यात आली. इतकंच नाही तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटताना देखील या शेतकऱ्यांना वगळण्यात आलं. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना सलग 2 योजनांचे लाभ मिळू शकले नाहीत. यामागे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने नुकतंच लागू केलेले नवे नियम. या नियमानुसार जर शेतकऱ्यांची eKYC पूर्ण नसेल आणि आधार आणि बँक खातं एकमेकांसोबत लिंक नसेल किंवा कागदपत्रांमध्ये विसंगती असेल तर अशा शेतकऱ्यांना थेट योजनेच्या लाभातून अपात्र ठरवलं जात आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी केलेली आढळली तर काहींच्या जमिनीच्या नोंदीत तफावत निघाली आहे. या सर्व बाबींमुळे केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली असून नियमांची अंमलबजावणी आता काटेकोरपणे सुरू झाली आहे. त्यामुळे सांगतो, जर तुम्ही या नवीन नियमांतर्गत अपात्र ठरला तर तुमच्या खात्यात येणाऱ्या 21व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकणार नाहीत. म्हणून अजून वेळ असतानाच तुम्ही तुमच्या नोंदी एकदम चांगल्या करून ठेवा, परफेक्ट करून ठेवा. PM किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस तपासा. तुमची eKYC पूर्ण झाली आहे का हे चेक करून पहा. तसेच आधार आणि बँक खाते नीट लिंक झाले आहे का हे सुद्धा तपासून पहा. जर कुठे चूक किंवा काही त्रुटी दिसली तर लगेच जवळच्या CSC केंद्रात किंवा कृषी कार्यालयात जाऊन दुरुस्त करून घ्या. लक्षात ठेवा, ज्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नाही त्यांना पुढे कोणत्याही योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे वेळेत काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही या नवीन नियमांतर्गत अपात्र ठरलात तर तुमच्या खात्यात 21व्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत. म्हणून हा हप्ता जमा होण्यापूर्वीच प्रत्येक शेतकऱ्याने आपले खाते नीट तपासून घ्यायला हवं. PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा आणि तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका. त्यामुळे तुमचं नाव अजूनही लाभार्थ्यांच्या यादीत आहे का नाही आणि जर मागील 20वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल किंवा राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला नसेल तर याचा स्पष्ट अर्थ होतो की तुमच्या नोंदीमध्ये काहीतरी गडबड आहे. तर शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याबद्दलचं हे महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. यावेळेस केंद्र सरकारने निधी लवकर वितरित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. मात्र हा लाभ खरंच तुमच्या खात्यात जमा व्हावा यासाठी तुमची नोंदणी, eKYC, आधार आणि बँक खातं लिंक हे सगळं 100% बरोबर असणं गरजेचं आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, या महत्त्वाच्या अपडेट्सकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. तुमची नोंदणी पूर्ण आहे का, नीट आहे का हे एकदा खात्री करून घ्या आणि मग निर्धास्तपणे 21व्या हप्त्याची वाट पहा. आणि अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारचे रोजचे अपडेट, सरकारी योजनांची माहिती आणि शेतकऱ्यांना मिळणारे नवे फायदे जाणून घेण्यासाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका. तर उद्या भेटूया पुन्हा नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.